हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवूया चला मस्त अशी झणझणीत काळा वाटाण्याची भाजी. तर खूप सोप्या पद्धतीने ही भाजी मी दाखवणार आहे. तर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा अशा सोप्या रेसिपीसाठी. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी आहे ना कांदा, टोमॅटो, थोडंसं खोबरं आणि लसूण आणि थोडंसं आहे ना आलं घेतलेलं आहे आणि तेल टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची, ती पण व्यवस्थित भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छानपैकी लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. व्यवस्थित असं भाजून झाल्याच्या नंतर हे मसाला आहे ना गार करून ठेवायचा. गार करून झाल्याच्या नंतर आहे ना एका साईडला आपण हे काळे वाटाणे आहे ना शिजायला लावूया. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. आदल्या दिवशीच आहे ना हे मी भिजत ठेवले होते. आता स्वच्छ धुवून यामध्ये आहे ना मीठ टाकायचं आणि 1 ग्लास पाणी टाकून कुकरमध्ये आपण हे ना काळे वाटाणे शिजवून घेऊया. 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता इकडे मसाला गार झालेला आहे. आता आपण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित असं वाटून घेऊया बारीक. हे बघा शिट्ट्या पण होत आहेत. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आहे ना 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं. त्यानंतर आपण हे बारीक वाटून घेतलेलं आपलं मसाल्याचं वाटण यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित छानपैकी मसाला परतून घ्यायचा. मसाला छानपैकी परतून झाला की त्यामध्ये आहे ना आता थोडीशी असं चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं, हळद टाकायचं आणि लाल तिखट आणि कांदा मसाला हे मी एवढंच वापरते प्रत्येक भाजीमध्ये. या मसाल्यांमुळे आहे ना खूप छान भाजीला टेस्ट येते. तर मी जास्त मसाले वापरत नाही. तर तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर वगैरे आलेला आहे. तर व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा. इकडे बघूया आपण हे कुकर गार झालेलं आहे थोडंसं. आता आहे ना वाटाणा हे शिजलाय का बघूया आपण. हे बघा तुम्ही बघू शकता छानपैकी मऊ असा झालेला आहे हा काळा वाटाणा. तर ही रेसिपी आहे ना तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनलवर अशा साध्या रेसिपी असतात छानपैकी अशा. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर यामध्ये आता आहे ना हा काळा वाटाणा टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर तुम्हाला पाणी जेवढं टाकायचं असेल तुमच्या क्वांटिटीनुसार, भाजी किती हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं. गरम पाणी वापरलं तरी पण चालेल, थंड पाणी वापरलं तरी पण चालेल. तर सर्व पाणी वगैरे टाकून झाल्याच्या नंतर मीठ वगैरे चेक करायचं आणि 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. आता मी इथे प्लेटमध्ये वाढलेले आहे मस्त भाकरी, काळा वाटाण्याची भाजी आणि भात, कांदा आणि लोणचं. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.